समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। भावाच्या यशामागे बहीण मेहुण्याचा मोलाचा वाटा। भारती पाटील यांच्या मनोगतातून उलगडला संघर्षमय प्रवास। अंकलखोप शिक्षण संस्था संचलित शिक्षणरत्न बापूसाहेब पाटील विद्यालय अंकलखोप येथील ज्येष्ठ शिक्षक आप्पासाहेब यशवंत पाटील यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित सत्कार समारंभात त्यांच्या बहीण सौ भारती पाटील यांनी अत्यंत भावनिक शब्दात आपल्या भावाच्या जीवन प्रवासाला उजाळा दिला। आप्पासाहेब पाटील यांच्या बालपणापासूनच्या संघर्षमय वाटचालीचा उल्लेख करताना त्यांनी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, शिक्षणासाठी करावे लागलेले कष्ट तसेच आई वडिलांनी, चुलते चुलती यांनी केलेले त्याग यांचे स्मरण केले। प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची ओढ कायम ठेवत त्यांनी चिकाटी, जिद्द आणि प्रामाणिक परिश्रमांच्या बळावर शिक्षक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असे त्यांनी सांगितले। तसेच त्यांचे पती श्री माणिक पाटील यांनीही कुटुंबाच्या मदतीसाठी व आप्पासाहेब पाटील यांच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबाला गरज असताना अनेक वेळा आर्थिक मदत करण्यात आली होती। शिक्षण खंडित होऊ नये म्हणून आवश्यक तेव्हा आर्थिक हातभार लावला। विशेष म्हणजे काही वर्षानंतर आप्पासाहेब यांचे वडील स्वर्गीय यशवंत पाटील यांनी घेतलेली ती सर्व रक्कम प्रामाणिकपणे परत केली। त्यांच्या सचोटीचा आणि स्वाभिमानी स्वभावाचा हा जिवंत दाखला असल्याचे त्यांनी नमूद केले। माणिक पाटील यांनी केवळ आप्पासाहेब पाटील यांच्या कुटुंबालाच नव्हे तर गरजू नातेवाईक आणि अनेक पाहुण्यांनाही वेळोवेळी मदतीचा हात दिला। संकटात माणुसकी जपत केलेल्या या सहकार्याचा उल्लेख करत उपस्थितांनी त्यांच्या उदार वृत्तीचेही कौतुक केले। भारती पाटील आणि माणिक पाटील यांच्या मनोगतातून आप्पासाहेब पाटील यांच्या यशामागील संघर्ष, कुटुंबाचे संस्कार, नातेवाईकांचे सहकार्य आणि परस्परातील विश्वासपूर्ण नात्याचे हृदयस्पर्शी चित्र उपस्थितांसमोर उभे राहिले। त्यांच्या मनोगतामुळे सत्कार समारंभ अधिक भावनिक आणि संस्मरणीय ठरला। मन अगदी दाटून येतं। आप्पासाहेब पाटलांचं असं झालं नसेल तरच नवल। मला एक सुभाषित आठवतं, कोण मागते काय कोणास मिळते, कोण मागते काय कोणास मिळते, मन फुलाचेही कधी काट्यात जळते। आता सोबत काय घेऊन जायचे, आता सोबत काय घेऊन जायचे, मन इथेच ठेवून पाय बरोबर न्यायचे, मन इथेच ठेवून पाय बरोबर न्यायचे। शिक्षकाचं जीवन असं, विद्यार्थ्यांच्या मध्ये समरस झालेला शिक्षक सेवानिवृत्तीनंतर कधीही निवृत्त होत नाही। मगाशी लाडसाहेबांनी सांगितलं की त्याचं मन सतत कुठे ना कुठे गुंतत असतं आणि त्या विद्यार्थ्यांच्याकडे झेप घेत असतं। आप्पासाहेब पाटील यांचं नशीब चांगलं आहे का, तर त्यांना काम करण्याची संधी आपल्या गावात मिळाली आणि त्यामुळं गावाशी, समाजाशी नातं ठेवता आलं। शाळा असावी शाळेसारखी, नको नुसत्या भिंती, शाळा असावी शाळेसारखी, नको नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको नुसती नाती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको नुसती नाती, आणि ही नाती निर्माण करण्याचं काम आप्पासाहेब पाटील यांनी केलेलं। शाळा सांभाळता सांभाळता त्यांनी अख्खं गाव सांभाळलं आणि गाव सांभाळत असताना आपल्या कुटुंबाकडे कधीही दुर्लक्ष दिलं नाही, कधीही कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही। तर असं हे व्यक्तिमत्व असणारे माझे बंधू आणि त्यांचा त्या सेवानिवृत्त होत आहेत, पण ते शिक्षक म्हणून ज्यावेळी काम करू लागले 1995 साली माझ्या अंदाजाप्रमाणे 94 साली ते बीएड झालं। पण बीएड झाल्यानंतर सुद्धा त्यांना खूप स्ट्रगल करावं लागले। पण त्याच्या अगोदरचा त्यांचा प्रवास आहे, पहिली ते बीए पर्यंतचा, तो घनश्रमाने हात जोडून पाहिलेला आहे। औदुंबरमध्ये असणारे माझं जुनं घर अजूनही आहे, तुम्ही पाहिलं असेल, सगळे गावचेच लोक आहेत, थोडेफार बाहेरचे गावचे आहेत। अत्यंत प्रतिकूल आणि बिकट परिस्थितीमध्ये माझ्या वडिलांनी आम्हाला शिकवलं। माझे कुटुंब हे मोठं कुटुंब, माझे वडील शेतकरी, मधले चुलते शिक्षक, थोरले तलाठी आणि माझे वडील शेतकरी, पण आमच्या घराला शिक्षणाचा वारसा लाभलेला आहे, कारण माझे आजोबा शिक्षक होते। हेही बऱ्याच लोकांना माहिती नसेल। ज्ञानू मास्तर म्हणून औदुंबरमध्ये प्रसिद्ध असणारे शिक्षक, त्यांचे आणि हे म्हणजे 3 मुलं 2 मुली आणि पुढे नातवंड। वडील माझे 7वी झालेले, खरं तर त्या काळात त्यांना प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळाली असती, पण घरची शेती कोण सांभाळणार हा प्रश्न, मधले चुलते थोरले चुलते कार्यरत होते, त्यामुळे वडिलांच्याकडे शेतीसाठी घराचा भार पडला।
आणि अत्यंत कार्यक्षम पद्धतीनं त्यांनी ते सांभाळत असताना एवढं मात्र त्यांनी लक्षात ठेवलं होतं की जर आपली मुलं शिकली तरच आपल्या मुलांचं भवितव्य घडणार. माझी आई कमी शिकलेली, पण सतत माझ्या आई आणि वडिलांचा आग्रह असायचा की तुम्ही शिकलं पाहिजे. त्या काळामध्ये 40-45 वर्षापूर्वीचा काळ आहे. त्या काळामध्ये एकदा मुलगी 6वी-7वी झाली की लग्न करायची. मी त्या काळात ग्रॅज्युएट झालेली. मला वाटते आमच्या त्या परिसरामध्ये औदुंबरच्या 1-2-3 मुली ग्रॅज्युएट पर्यंत पोहोचलो. माझी बहीण एक मीरा पाटील आणि अजून एक 3-4 मुली. म्हणजे लोकांना असं वाटायचं की 6वी-7वी मुलगी कधी लग्न करून द्यावं, पण माझ्या वडिलांनी असा कधीच विचार केला नाही. खूप कठीण परिस्थितीमध्ये घरची गरीब, शेतीवर नुसतं भागत नव्हतं आणि बागेचं खूप वेळ. द्राक्षाची बाग होती, सगळ्यांना माहिती आहे. असं वडिलांना वाटायचं की बाग केल्याशिवाय आपलं घर पुढे सरकणार नाही आणि त्यामुळं बागेचा छंद होता. मला ते गावात 4 बागा होत्या, त्याच्यामध्ये घनश्यामांची एक आणि काकांची एक, बागजी सूर्यवंशीची एक आणि आमची, असे 4च द्राक्ष बागा, कमी क्षेत्र. आणि त्यामुळे वडिलांना वाटायचं की बागेत उत्पन्न आलं, बागेमध्ये भरपूर पैसा मिळायचा. मनेराजुरी, तासगाव, मांजरीकडे एकही बाग नव्हती. आज तो द्राक्ष बागेसाठी प्रसिद्ध आहे, पण त्या काळात अंकलकोटमध्ये या 4 बागा आणि ही 4 लोक म्हणजे बागायतदार. बघण्याचा दृष्टिकोन फार मोठा. घनश्याम मामांची आणि काकांची परिस्थिती वेगळी होती, ती जमीनदार होती, पण माझे वडील गरीब, सामान्य कमी क्षेत्र असणारे शेतकरी. आणि वडिलांना असं वाटायचं की कधीतरी बाग चांगली पिकेल आणि माझं घर पुढे येईल. खूप वर्ष वडिलांनी स्ट्रगल केलं, पण बाग चांगली यायची, येत नव्हती असं नाही. पण हा निसर्ग, मी ग्रॅज्युएटला होते, BA माझं शेवटचं वर्ष सुरू होतं. आमची बागेत पानं दिसत नव्हती, पूर्ण द्राक्ष. आणि वाटलं या वर्षी आता भविष्य चांगलं आहे, पोरगी BA आहे. वडिलांनी विचार केला असेल कदाचित ग्रॅज्युएट झाले की बंद करावं. आणि अचानक निसर्ग बदलला आणि गारांचा पाऊस सुरू झाला. अशा मोठ्या गारा पडत होत्या. उंबऱ्यावर उभं राहून माझ्या आईच्या डोळ्यातून टप 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 पाणी पडत होतं. पण माझे वडील खूप शांत आणि धीरगंभीर होते. कुठल्याही प्रसंगाला तोंड द्यायची त्यांची तयारी होती. अशा प्रसंगी ते डगमगले नाहीत, कारण त्यांना माहित होतं आज जरी माझी बाग गेली तरी पुन्हा मी सक्षमपणे उभी करेल. आणि असे हे जे त्यांचे गुण आहेत ते सगळे माझ्या भावामध्ये. कोणती परिस्थिती येऊ दे, कठीण परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीचा सामना करण्याची ताकद मला, माझ्या भावांना, माझ्या बहिणीला, आई वडिलांकडून मिळाली. माझी आई औदुंबर ते नाटकांचा घर आहे, तिथपर्यंत रोज चालत येत होती. दिवसभर शेतामध्ये काम करून संध्याकाळी घरी येत होती. ही सत्य परिस्थिती आहे, पण कधीही नकारात्मक विचार नव्हता. माणसानं नेहमी सकारात्मक असावं हा आदर्श आमच्या आई वडिलांनी ठेवला. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन. घरात हे नाही ते नाही, हे जमणार नाही अशी भावनाच किंवा असं वातावरणच नव्हतं. आणि अशा वातावरणामध्ये आम्ही घडलो, मोठं झालो आणि सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवल्यामुळं आमचं जीवन यशस्वी झालं. आज गरीब परिस्थिती असताना सुद्धा आम्ही एकमेकांच्या सहकार्याने राहिलो. आज सगळे आम्ही सुस्थितीत आहेत. एकूण आम्ही सख्या आणि चुलत 9 भाऊ आणि 7 बहिणी. तर याच्यामध्ये सगळे सुस्थितीत आहेत. जेव्हा सगळे सुस्थितीत आहेत, जेव्हा आम्ही गरिबीत होतो तेव्हाही एकमेकाच्या साथी नव्हतो. कुठलंही उल्लंघन नाही, कोणताही हेरेदेरे नाही, कुठलाही मनामध्ये किंवा मला कधीतरी आमचं बिनसलंय असंही नाही, तेव्हाही नव्हतं. आज चांगल्या स्थितीत असताना आम्ही सगळे एकोप्याने एक आदर्श कुटुंब म्हणजे माझं माहेर. आणि असं मला माहेर लाभलं, असे बहीण भाऊ लाभले. आणि त्याच्या पाठीमागं ज्यांनी संस्कार केले ते आई वडील आहेत, चुलत्या आहेत, चुलत्या आज हयात नाही. कोण फक्त माझी आई सोडली तर सगळे आज देवाला गेले आहेत. पण माझी चुलत भाऊ, चुलत बहिणी सगळे आम्ही एकोपाने आहोत. आणि ही जी शिकवण आहे, हा जो आदर्श आहे, हा आदर्श फार थोड्या कुटुंबामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. हा आदर्श माझ्या घरामध्ये. आता दुसरं बोलायचं तर माझ्या भावाबद्दल, हे झालं माझ्या कुटुंबाबद्दल. पण माझ्या भावाबद्दल बोलायचं आहे, त्याचा जो स्वभाव आहे अत्यंत सुस्वभावी असं. जसं शाळेत काम करत असताना त्यांनी गावातल्या लोकांची नातं ठेवण्याचा प्रयत्न केला. शाळा सांभाळत गावातली लोकं सांभाळली, सामाजिक कार्य केलं. सामाजिक कार्य करताना सांस्कृतिक वारसा जपला. अजून अनेक त्याच्या कविता प्रसिद्ध आहेत हिंदीमध्ये, मराठीमध्ये. निवेदन चांगलं करतो, उत्कृष्ट वक्ता आहे आणि सगळ्यात जर महत्वाचं असेल तर नाती जपली.
नाती जपली. क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.